की आपण तिथे गेलो की आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की समोरचा जो ग्लास आहे त्याला खूप धूळ लागलेली आहे मित्रांनो. तर त्याला आपल्याला नीट करावं लागेल अगोदर, आणि ती धूळ निघाल्यानंतर आपल्याला बोर्ड चेंज करावं लागेल, कारण थोडासा बोर्ड मळालेला आहे, त्यावरचा नंबर चेंज करावा लागेल. आणि आपल्याला जे कोर्सेस ऑफर आहेत ती आपल्याला चेंज करावे लागतील कोर्सेस. आणि जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला चेंज करावं लागतील. साईड पट्ट्या चेंज करावं लागतील, आणि जे समोरचं बॅनर आहे ते सुद्धा चेंज करावं लागेल. तर अशा पद्धतीने बाहेरचा पूर्ण लुक चेंज करावा लागेल. ग्लास डोअर जे आहेत ते तसे ठेवले तरी चालतील, आणि त्याच्या मागील जो मेन क्लास आहे त्यामध्ये जे पी सी आहेत त्यामध्ये जे वर्किंग पी सी नाहीत त्यांना काढून टाकावं लागेल किंवा रिप्लेस करावं लागेल, जे चांगले पी सी त्याने. आणि तेव्हा आपला पूर्ण क्लास एकदम ओके होईल. जो बोर्ड आहे त्याला आपल्याला ओल्या कपड्याने त्याला पुसून घ्यावं लागेल, आणि शाईच्या डब्या आणावं लागतील. अगरबत्ती पूजा करण्यासाठी आणावी लागेल. एक व्यवहारासाठी वही करावी लागेल. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मार्केटिंगसाठी थोडंसं काम करावं लागेल, पॉम्पलेट हे करावं लागतील, जाऊन तिथे भेट घ्यावं लागतील, एखादं गेस्ट लेक्चर जमेल का अशा पद्धतीनं आपल्याला ते बघावे लागेल. आणि या सर्व गोष्टी करत असताना एक गोष्ट लक्षात द्यावी लागेल की ज्या प्राइसेस आहेत कोर्सेसच्या त्या प्राइसेस आपल्याला ठीक करून घ्याव्या लागतील, की जेणेकरून आपण विद्यार्थ्यांना एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देता येऊ शकेल, त्यांना चांगली प्रॅक्टिस करता येऊ शकेल, आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी चांगलं राहील. हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला आता विचार करायचा आहे की आपण काय जास्त चांगलं करू शकतो, काय इम्प्रूव्हमेंट करता येऊ शकते. आपलं जे आयकॉनिक ट्रेनिंग सेंटर आहे त्यामध्ये आपण काय करता येऊ शकते, किंवा आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल, त्यामध्ये काय स्कोप आहे ते आपण बघू शकतो. आणि जे काय आपलं जे आहे ते आपण प्रेझेंट करू शकतो. आणि यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येईल की जो आपल्याला मार्केटिंगचा खर्च आहे तो आपल्याला करावा लागेल, परंतु जर आपण तिथे स्मार्ट पद्धतीने जर हे केले तर तो खर्च कमी होऊ शकतो. म्हणजे बघा, जर आपण कॉलेजच्या सेमिनार किंवा एखादं गेस्ट लेक्चर किंवा एखादा वर्कशॉप कंडक्ट केला तर त्यामधून पण आपल्याला लीड जनरेट होऊ शकतात.